रायगड जिल्ह्यात खालापूरमधील इशाळवाडीवर सुमारे 11 वाजेच्या सुमारास दरड कोसळली आणि संपूर्ण वाडी ढिगाच्या आड कशी गेली याचे भयानक सत्य गाण्यातून सादर करत आहेत इयत्ता 4थी चे विद्यार्थी. इर्शाळवाडीवर अचानक दरड कोसळली. कुणी कल्पनाही केली नव्हती असं भयान चित्र निर्माण झालं. संपूर्ण वाडी ढिगाऱ्याखाली अडकली. लोक, त्यांचे संसार, त्यांची घरं, आयुष्याची संपूर्ण कमाई ढिगाऱ्याखाली गेली. फक्त दरडच नव्हे तर दुःखाचा डोंगरच या वाडीवर कोसळला होता. आई नाही, बाबा नाही, भाऊ नाही, कोणीच नाही. सगळी चेपल्या कोण नाही राहिला. नाही तो दिसला, तुफाने पावसाने डोंगर खचला. येणारा संकट नाही तो दिसला, तुफाने पावसाने डोंगर खचला. घातीला घाला तुला रे देवा, कशी दया नाही आली. इर्शाळवाडी सारी गेली ढिगाऱ्या खाली. गुरु 2 वर्षाचा, ताईचा भाऊ गेला पाठीचा. कुंकू हरपला नव्या नवरीचा, आधार गेला माता पित्याचा. घटना ही अशी सांगावी कशी, मोत्याची नव्हती झाली. इर्शाळवाडी सारी गेली ढिगाऱ्या
सुखाने जगावे. हेच मागणे देवा तुला रे, वैऱ्यालाही दुःख असे ना द्यावे. लाभावी शांती आत्म्या नात्या, गातो ही श्रद्धांजली. ईर्ष्यालवाडी सारी गेली ढिगाऱ्या खाली. लोक साधी बोली गेली ढिगाऱ्या खाली. ईर्ष्यालवाडी सारी गेली ढिगाऱ्या खाली. लोक साधी बोली गेली ढिगाऱ्या खाली. येणारा संकट नाही तो दिसला, तुफाने पावसाने डोंगर खचला. येणार संकट नाही तो दिसला, तुफाने पावसाने डोंगर खचला. घातीला घाला तुला रे देवा, कशी दया नाही आली. ईर्ष्यालवाडी सारी गेली ढिगाऱ्या खाली. लोक साधी बोली गेली ढिगाऱ्या खाली. ईर्ष्यालवाडी सारी गेली ढिगाऱ्या खाली. लोक साधी बोली गेली ढिगाऱ्या खाली. ईर्ष्यालवाडी सारी गेली ढिगाऱ्या खाली. लोक साधी बोली गेली ढिगाऱ्या खाली. वाडीतील शोध आणि बचाव कार्य थांबवण्यात आले. दुर्गंधी आणि मृतदेहांचे विघटन सुरू झाल्यानं प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. नातेवाईकांची देखील शोध मोहीम सुरू आहे. थांबवण्याची अनुमती देण्यात आलेली आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी ही घोषणा केली. दुर्घटनेमध्ये 27 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालाय, तर 57 जण अद्यापही बेपत्ता आहेत. 139 जणांना वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे. 4 दिवस हे बचाव कार्य सुरू होतं, शोध कार्य सुरू होतं. प्रतिकूल परिस्थितीमुळे शोध मोहीम थांबवण्याचा निर्णय घेतलेला आहे.